काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या म्हणीचा अगदी प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत थरारक घटना खालापूरमधील गारमाल परिसरात घडली आहे. धुक्यात हरवलेली कनेक्टिंग लिंक पाहण्याच्या मोहापायी हरियाणातील एका प्रवाशाची कार तब्बल 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली. हरियाणाच्या गुरुग्राम येथील रहिवासी असलेले 59 वर्षीय मोहित स्वरूप भटनागर हे सोमवारी दुपारी आपल्या कारने खालापूर परिसरात आले होते. निसर्गाचं सौंदर्य आणि धुक्याचा आनंद घेण्यासाठी त्यांनी आपली कार गारमार येथील कच्च्या रस्त्याकडे वळवली. मात्र पावसामुळे निसर्गा झालेला रस्ता आणि धुक्याचा अंदाज न आल्याने मोहित यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट दरीत कोसळली. कार तब्बल 50 ते 60 फूट खोल दरीत जाऊन कोसळली. पण म्हणतात ना, दैव बलवत्तर असतं. ही कार दरीत खाली कोसळत असताना सुदैवाने एका झाडाला धडकून तिथेच अडकली आणि मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचारी संदीप पवार, किरण शिंदे, भरत पावरा, गणेश खाडे आणि संतोष गुजरवार यांनी जीवाची पर्वा न करता तातडीने दरीत उतरून कारमध्ये अडकलेल्या मोहित यांना सुरक्षित बाहेर काढले. केवळ दैव बलवत्तर म्हणून आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे या भयंकर अपघातातून मोहित भटनागर किरकोळ दुखापतीवर बालंबाल बचावले आहेत. वेळेवर धावून जात प्रवाशाचा जीव वाचवणाऱ्या बोरघाट महामार्ग पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. मैं मोहित भटनागर बॉम्बे से आडोशी व्यू पॉइंट पे आया, घूमने आया था. जैसे वहाँ पहुँचा तो साइड पे रोड कच्चा था, वहाँ पे मेरा गाड़ी स्लिप हो गया. स्लिप होते गया, नीचे खाई में नीचे गिर गया और गाड़ी पेड़ पे जाके अटका. मैं कैसे भी वो ऊपर आया 40-50 फुट. तब तक ये बोरघाट पुलिस चौकी के लोग भी आए और उन्होंने मेरे को मदद करके रोड पे लेके आए और बिठाया. उधर उनके सीनियर साहब पाटिल साहब आए, उन्होंने मेरे को पूछा, मेडिकल के लिए भी पूछा और बाद में हम पुलिस स्टेशन में आए और मेरा यहाँ पे भी उन्होंने बहुत कोऑपरेट करके हेल्प किया. जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर.